नमस्कार, मी कविताची आई बोलत आहे. मी तुम्हाला आज तुरीच्या दाण्याची आमटी दाखवणार आहे. बस साहित्य काय साहित्य तुरीचे दाणे, लसूण सांबार, टमाटर, कांदा लसूण पेस्ट, बस एवढीच पाहिजे. हिरवी मिरचीची पेस्ट आहे, ही आहे टोमॅटो बारीक केलेला. हेच दाणे आपण याचे बारीक जाडसर असं वाटण करून घेतलेलं आहे. लसूण घेतले 10-12 पाकड्या. आता याच्या मिक्सरमध्ये आपण बाकीचे हे दाणे वाटण करून घेणार आहोत. आणि कढई गरम करायला ठेवलेली आहे, तेल तापायला ठेवलेलं आहे. आता आपण करूया आमटी, तुरीच्या दाण्याची आमटी. आईची आजची रेसिपी आहे, तर खूप छान अशी मस्त करणार आहे आई. माझा घसा बसला आहे, त्याच्यामुळे मी आईला करायला सांगितलं आणि खूप छान आई बनवते म्हणून. आता आपण हे दाणे बारीक वाटण करून घ्या बाकीचे सगळे, आणि कढई गॅस पेटवून घ्या. जे आपण वाटण केलं होतं ते पातळ करून घेतलंय. मिक्सरमधून वाटण करून घेतलं आणि नंतर पाणी टाकून पातळ करून घेतले. आता कढईमध्ये तेल छान गरम झाल्यानंतर कढीपत्ता आपण टाकलेला आहे. छान तळतळून झाल्यानंतर आलं लसूण पेस्ट ते आपण आपल्याला टाकायचं आहे. जाडसर पेस्ट केलेली आहे. आणि त्यानंतर आपलं छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. हिरवी मिरची पेस्ट आपल्या आवडीप्रमाणे टाका. मस्त स्मेल येते. आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची अशी एकत्र केली तरी चालतं, किंवा वेगवेगळं तुमच्याकडे अगोदर करून ठेवलेले असणार तर अशा प्रकारे केलं तरी चालेल. खूप छान अशी मस्त झणझणी हिरव्या वाटण्याची आपण करणार आहोत. तुमच्याकडे जर हिरवी मिरची नसेल तर लाल तिखटमध्ये सुद्धा खूप छान होते, किंवा हिरव्या मिरची असेलच तर अशा प्रकारे केलं तर खूप सुंदर अशी आमटी आपली तयार होते. आणि आता सीझन आहे दाण्यांचा, तुरीच्या दाण्यांचा, तर या सीझनमध्ये ही रेसिपी खूप उत्तम आहे शरीरासाठी सुद्धा, आणि चवीला पण खूप सुंदर लागते. आपण आता याच्यामध्ये 1 टोमॅटो ॲड केला आहे, बारीक कटिंग करून छान व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आणि खूप मस्त असं शिजल्यानंतर आपल्याला ते वाटण आपण जे बारीक केलं होतं ते टाकणार आहोत आपण. त्या अगोदर हे छान मस्तपैकी शिजवून घ्यायचं. आणि कलर पण बघा किती सुंदर आलेला आहे. साध्या सिंपलमध्ये आपण ही आमटी करणार आहोत, जास्त काही जे मसाले वगैरे वापरलेले नाही. आणि हिरवं वाटण असल्यामुळे शरीरासाठी खूप उत्तम आहे आणि खूप लाभदायक पण आहे, आणि टेस्टला पण खूप छान आहे. आता आपण जे वाटण केलं सगळं ते मिसळून घेऊया याच्यामध्ये, आणि सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आणि भांडं वगैरे आपल्या जे आपण केलं आहे वाटण याच्यामध्ये सुद्धा पाणी टाकून हे पण मिसळून घ्यायचं. छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडीशी याला हळद आपण टाकली आहे. हळद तुम्हाला स्किप करायची असेल तर स्किप पण करू शकता, आणि हळदीमुळे पण छान कलर येतं, पण नाही टाकलं तरी चालेल. तर आपण थोडीशी अशी पाव चमचामध्ये याच्यामध्ये हळद टाकलेली आहे, आणि छान मिक्स करून घ्यायची. हे बघा खूप सुंदर असं वाटण आपलं शिजू द्यायचं आहे, सध्या कच्चं जायचं. आणि याच्यामध्ये पाणी आपण ॲड करणार आहोत आणखी, म्हणजे आमटी आपण करणार आहे तर पातळच झाली पाहिजे. हे भांडं आपण धुतलं आहे त्याच्यामध्ये, हेच पाणी आपण त्यामध्ये टाकणार. याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकलंय आणि थोडंसं पाणी टाकलंय परत. आता छान अशी पातळ होते आमटी म्हणते तर छान अशी पातळ झाली पाहिजे. आणि खूप सुंदर असा कलर पण आलेला आहे. मस्त असं
मटण आपल्याला तयार झालेलं आहे आणि छानपैकी ही रेसिपी रेडी आहे. फक्त एक उकडी येऊ द्यायची आहे याला आणि एक उकडी झाल्यानंतर परत मी तुम्हाला दाखवते.